घटनेमागचा संदर्भ न देता जर तुम्ही कोणाकडे सल्ला मागितलात तर त्या व्यक्तीने दिलेला सल्ला तुमच्यासाठी योग्य असेल का? तुम्हीच विचार करा. कॉन्टेक्स्चुअल प्रॉम्प्टिंग म्हणजे AIला आवश्यक पार्श्वभूमी बॅकग्राऊंड देणं. तुमची भूमिका, तुमचे उद्देश, परिस्थिती या सर्व गोष्टी चा संदर्भ तुम्ही AIला देणं आणि ते दिल्यामुळे तुम्हाला जो मिळणारा रिस्पॉन्स किती योग्य असेल तेच आता आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. चला आता पाहूया कॉन्टेक्स्चुअल प्रॉम्प्ट म्हणजे काय. कॉन्टेक्स्चुअल प्रॉम्प्ट म्हणजे AIला डिसिजन घेण्यासाठी लागणारा बॅकग्राऊंड देणे. आता बॅकग्राऊंडमध्ये काय येतं तर ऑडियन्स, पर्पज, कन्स्ट्रेंट, लोकेशन आणि जे काही ॲझम्पशन इम्पॉर्टंट आहे ते सगळं बॅकग्राऊंडमध्ये येतं. सोप्या भाषेत सांगायचं तर कॉन्टेक्स्टमुळे AIला योग्य टोन, डेप्थ आणि एक्झाम्पल निवडायला मदत होते. डेव्हलपरसाठी कॉन्टेक्स्ट म्हणजे जेनरिक आन्सर आणि युजेबल आन्सर यातला फरक आहे. जर तुम्ही कोड एक्सप्लेन करायला सांगितलं तर AIला माहिती असायला हवं की तुम्ही ज्युनियर डेव्हलपरसाठी लिहित आहात, टेक्निकल लीडसाठी लिहित आहात की बिझनेस स्टेकहोल्डरसाठी लिहित आहात. हा कॉन्टेक्स्ट पूर्णपणे आउटपुट बदलू शकतो. आता हे इतकं महत्त्वाचं का आहे? कॉन्टेक्स्टमुळे इरिलेव्हंट एक्झाम्पल येत नाहीत आणि रिस्पॉन्स जास्त रिलेव्हंट होतो. उदाहरणार्थ द्यायचं झालं, जर तुमचा ऑडियन्स इंडियामधला असेल तर लोकल बिझनेस एक्झाम्पल जास्त कनेक्ट होईल कम्पेअर टू US बेस्ड एक्झाम्पल. कॉन्टेक्स्टमुळे फॉलोअप क्वेश्चन कमी होतात आणि रिवर्क कमी होते. एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल बघा. जर तुम्ही म्हणालात एक्सप्लेन AI इन मार्केटिंग तर आन्सर जनरिक येईल. पण जर तुम्ही हेच म्हणालात की राईट 4 बुलेट एक्सप्लेनिंग मशीन लर्निंग यूज केस फॉर स्मॉल ग्रोसरी स्टोअर्स इन मुंबई, include 1 KPI like revenue uplift and 1 operational step. आता AIला हे क्लिअर होईल की बिझनेस कॉन्टेक्स्ट कोणता आहे, लोकेशन काय आहे, फॉर्मॅट काय आहे आणि एक्सपेक्टेड आउटपुट काय आहे. आता हे कसं लिहायचं? कॉन्टेक्स्चुअल प्रॉम्प्ट लिहायला कसं सुरुवात करायची? पहिलं आहे ऑडियन्स डिफाईन करा. डेव्हलपरसाठी आहे, प्रोडक्ट मॅनेजरसाठी आहे, स्टुडंटसाठी आहे की एक्झिक्युटिव्हसाठी आहे. नंतर तुमचा पर्पज डिफाईन करा. स्लाईड पाहिजे, ईमेल पाहिजे, कोड एक्सप्लेनेशन पाहिजे, डॉक्युमेंटेशन पाहिजे की ट्रेनिंग कंटेंट आहे. पुढचं आहे लोकेल ॲड करा. जर एक्झाम्पल कल्चरली रिलेव्हंट असायला हवेत आणि जर AIने स्पेसिफिक नॉलेज लेवल ॲझ्युम करायची असेल तर ते क्लिअरली सांगा. उदाहरणार्थ ॲझ्युम 0 मशीन लर्निंग बॅकग्राऊंड. हा एक छोटा लाईन आउटपुट खूप इम्प्रूव्ह करू शकतो. आणि शेवटी फॉर्मॅट आणि सक्सेस क्रायटेरिया ॲड करा. उदाहरणार्थ मस्ट इन्क्लूड 1 KPI अँड 1 लोकल एक्झाम्पल. यामुळे प्रॉम्प्ट जनरल राहत नाही, तो स्पेसिफिक टास्क बनतो, त्याचं मेजरेबल आउटपुट मिळतं आणि त्यामुळे आन्सर ॲक्शनेबल बनतो. म्हणून जेव्हा तुम्ही तिन्ही C's एकत्र वापरता, क्लिअर, कन्साइज अँड कॉन्टेक्स्चुअल, तेव्हा AIला बेस्ट चान्स मिळतो ॲक्युरेट, युजफुल आणि रिलेव्हंट आउटपुट देण्याचा. डेव्हलपरसाठी याचा अर्थ असा होतो की बेटर प्रॉम्प्ट, बेटर आन्सर आणि कमी इटरेशन्स. तर मित्रांनो, ही होती एक छोटीशी क्लिप आपल्या मुख्य व्हिडिओमधली. मुख्य व्हिडिओमध्ये ह्या विषयाबद्दलची संपूर्ण माहिती, उदाहरणं आणि इतर तपशिलांसह दिली आहे. तो व्हिडिओ नक्की पहा. त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि वर दिलेल्या आय बटनवरती दिली आहे.